डीपली जर तुम्ही एक गोष्टीकडे जर लक्ष दिलं तर तुमच्या लक्षात असं येईल की प्रत्येक गोष्टीत हा रिदम दडलेला आहे. मग तो निसर्गाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये रिदम आहे आणि तो रिदम जर शोधण्याचा जर प्रयत्न केला तर तुमच्या हार्टबीट बरोबर तो रिदम जुळतो. आणि कॉस्मिक एनर्जीचा रिदम प्रत्येक इथल्या गोष्टीमधला प्रत्येक गोष्टीचा रिदम हा आपल्याला मॅच करण्यासाठी किंवा त्या रिदमशी मिळतं जुळतं घेण्यासाठी ह्या एकादशींची रचना केलेली आहे. म्हणजे याच्या पाठीमागे सायन्स आहे. तर हा जो डिसिप्लिन आहे हा एखाद्या धर्माशी किंवा धर्मविधीशी जर बांधला गेला तर अधिक चांगल्या पद्धतीने तो केला जाईल हे जाणून याची रचना केलेली आहे. त्याच्यानंतर एकादशी मला असं वाटतंय, एकादशी म्हणजे ज्यावेळी आपण प्रत्येकालाच आपल्या शाळेतले दिवस माहिती आहेत, त्याचबरोबर ती डान्स करतेवेळी देखील आपल्याला माहिती आहे कसं आपण लेझिम ज्यावेळी खेळतो, लेझिम खेळतेवेळी किंवा ज्यावेळी ग्रुप डान्स करत असतो किंवा इतरांशी ज्यावेळी मिळतं जुळतं घेत असतो त्यावेळी आपण डायरेक्टली तिथे जाऊन तो लय पकडू शकत नाही. म्हणून आपण थोड्या वेळासाठी आपण थांबतो आणि नंतर ती स्टेप त्यांच्याबरोबरती जी स्टेप त्या वेळेला उचलली जाते सर्वांकडून तीच स्टेप आपण उचलण्याचा प्रयत्न करतो. पण जी थांबण्याची प्रक्रिया आहे किंवा थांबून विचार करण्याची जी प्रक्रिया आहे ती घडवण्यासाठी एकादशीची गरज मला वाटते. म्हणजे प्रत्येकाच्या धावपळीच्या ह्या जगामध्ये एकादशी ठेवणे किंवा व्रत ठेवणे हा प्रकार जो आहे किंवा उपवास ठेवणे हा जो प्रकार जो आहे हा मला वाटतं की पॉज घेऊन तो लय पकडण्याचा हा प्रयत्न.